सरकार तुम्हाला नाव माहिती का कोणी? सरांचं नाव काय आहे बॉस? अजितदादा पवार. अजितदादा पवार माहिती, एकनाथ शिंदे माहिती. तू बाळ काय करते? बरं ऐक ना, तुला आता पुढचं शिक्षण घ्यायचं असेल तर तुला पाहिजे ते शिक्षण तू मोफत घेऊ शकते. तुझी फी वगैरे आम्ही भरणार. समजा आता तुला IAS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल, आणखीन काही तुला ज्याच्यात आवड आहे त्याच्यामध्ये जायचं असेल. तुझ्या आई वडिलांचं उत्पन्न किती आहे? काय करतात ते? शेती काम. घरी शेती किती आहे? 12 बिघा. 3 भावांची आहे सर. 3 भावांची त्यांची. 12 बिघा म्हणजे किती एकर? 4 एकर. 12 बिघा 8 एकर. 8 एकर 8 एकर. 4 तू काय शिकली? आता BA ला डिफेन्स स्पेशल. तू फॉर्म भरला? नाही, माझं वय किती वय? आता 19 चालू. अच्छा. तुला ती लाडकी तेव्हा नसेल हे? तेव्हा नाही. आता जन्माला आलेल्या मुलींच्या करता. ठीक आहे. त्या योजनेचे ज्यांचे फॉर्म ग्राह्य धरले गेलेले आहेत त्यांना 17 तारखेला आम्ही अकाउंटला अकाउंट नंबर वगैरे दिलाय, हो. खातं नंबर दिलाय हो, तुमचा. दिलेला आहे. तुम्ही 12वी झालाय काय? हा पंग आहे आणि त्याशी. कोण काय झालं? किती टक्के? हा 45%. ठीक आहे 60% पण मग आता काय 45 दिलंय त्यांनी, आपण 60. डॉक्टरने कमी केलंय. बाहेर कुठलं मग ते अजून पण करता हा, नंदुरबार तालुका खरं. अजून पण करता येईल ना. सिव्हिल सर्जनला जर सांगितलं की बाबा नक्की किती टक्के अपंग आहे तर त्याचा काही अजून ऍडव्हान्टेज देता येईल. कामामुळं हात कसे झाले बघा. हाताला गट्टे धर. कुठे कपाशी? ठीक आहे. आम्ही त्या योजनेचा चांगला फायदा घ्या. पुढे देखील आपल्याला ती योजना चालू ठेवायची. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला हवेत. आम्ही तुमच्या पाठीशी सगळे आहोत. आम्ही पण तुमच्या पाठीशी आहोत. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. अच्छा, नमस्कार. आता नको नको. तर अजित पवारांनी धुळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधलाय. महिला शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे. सरकारच्या योजनांची माहिती दिली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.